घरगुती स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण अतिशय हेल्दी अशी एक रेसिपी बघत आहोत, जी रेसिपी आपण जे लोक डाएट करतात त्यांच्यासाठी ही अतिशय उपयुक्त अशी रेसिपी आहे। तर आज आपण बघणार आहोत बीटची रेसिपी। बीटचा चिला बघणार आहोत, त्याला बीटरूट चिला असंही म्हणतात। तर पटकन वळूयात आपल्या रेसिपीकडे। तर हा बीटरूट चिला बनवण्यासाठी मी इथे 2 मीडियम आकाराचे बीट घेतलेले आहेत। तर हे जे बीट आहेत ते आपल्याला क्लीन करून घ्यायचे, धुवून घ्यायचे आहेत आणि याच्यावरची जी साल आहे ती मी काढून घेणार आहे। सो दोन्ही बीटची साल आपण काढून घेऊयात आणि त्याच्यानंतर ह्याचे तुकडे करून आपल्याला हे जे बीट आहे ते उकडून घ्यायचे आहेत। मी इथे कुकरच्या भांड्यामध्ये हे बीटचे तुकडे उकडून घेणार आहे आणि तुकडे उकडून घेताना आपण त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायची गरज नाही। सो थोडंसं पाणी घालायचं आणि तेच पाणी आपल्याला पुढच्या ह्याच्या प्रोसेसमध्ये वापरायचं आहे, ते पाणी टाकायचं नाही आहे। सो आपण आता हे जे तुकडे आहेत ते उकडून घेऊयात। तर तुमच्याकडे पण अशा छान छान आणि हेल्दी रेसिपी असतील तर तुमचे व्हिडिओ माझ्यापर्यंत नक्की पाठवा किंवा कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। आणि अशा छान छान रेसिपी माझ्याकडनं तुम्हाला अपेक्षित असतील तर मला कमेंट करून सांगा, म्हणजे त्या रेसिपी मी तुम्हाला करून त्या तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेन। सो आता आपण हे जे बीट आहे ते उकडून घेतलेलं आहे, थंड करून घेतलेलं आहे आणि आता हे जे बीट आहे ते मी ग्राइंड करून घेणार आहे। याची एक पातळ पेस्ट आपल्याला बनवायची आहे आणि याच्यामध्ये आपण जे आपलं पाणी होतं ते पाणीच आपल्याला याच्यामध्ये यूज करायचं आहे, जे बीटचं पाणी आहे ते। सो अशी पेस्ट मी बनवून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। ते जे तुकडे आहेत ते पूर्णपणे ग्राइंड झाले पाहिजेत। सो आपल्याला ते जे बॅटर आहे ते स्प्रेड करताना त्रास होणार नाही। तर आता ह्या बॅटरमध्ये मिक्स करण्यासाठी मी इथे 3 टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये आपण तांदळाचं पीठ वापरायचं आहे। सो 1.5 म्हणजे 1.5 टेबलस्पून मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता ही दोन्ही पिठं आधी सुकी मिक्स करून याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये ज्या गुठळ्या आहेत त्या राहणार नाहीत। गुठळ्या पूर्णपणे मोडून आपण हे बॅटर तयार करायचं आहे आणि नंतर हे बॅटर आपण जे पिठाचं आपण पेस्ट बनवलेली होती त्यामध्ये मिक्स करायचं आहे। तर माझ्या चॅनलवर अशाच रेसिपी मी टाकत जाईन। सो माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्या रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आवडल्या तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तसंच घरगुती स्वयंपाकघर या नावाने मी फेसबुक पेज पण ओपन केलेलं आहे, माझ्या पेजला व्हिजिट करा आणि माझं पेज फॉलो पण करा। इथे आपण हे सगळं जे मिक्सचर आहे ते छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता मी एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे। एक कांदा मी छान बारीक चिरून घेतलेला आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत। सो आणि भरपूर सारी कोथिंबीर आपण याच्यामध्ये घालायची आहे। सो आधी ह्याच्यामध्ये मी एक चवीपुरतं मीठ घालून हे मिक्सचर एक थोडा वेळ बाजूला ठेवणार आहे, 10 ते 15 मिनटं, आणि तोपर्यंत आपण ही बाकीची तयारी करून घेऊयात। सो कोथिंबीर ह्याच्यामध्ये मी मिक्स करून घेते आहे आणि कांदा आणि मिरची हे आपल्या आवडीनुसार तुम्ही ह्या पिठामध्ये पण घालू शकता, पण मी ह्याच्यामध्ये वरून घालणार आहे। ज्याला जसं आवडतं तसं करू शकतो। जर तुम्हाला हिरवी मिरची नाही घालायची असेल तर तुम्ही ती नाही वापरली तरी चालेल। सो इथे मी एक पॅन गरम करत ठेवलेला आहे, हा नॉनस्टिक पॅन आहे। तर त्याच्यामध्ये एक 2 टेबलस्पून तूप मी घातलेला आहे आणि ते तूप छान पसरवून घेऊन आपल्याला हे बॅटर हळूहळू ह्याच्यावर पसरवायचं आहे। आता तुम्हाला तुमच्या आवडीनुसार छोट्या किंवा मोठ्या आकारामध्ये तुम्ही हे चिले बनवू शकता। सो मी इथे छोटे छोटे चिले बनवते आहे। पहिल्यांदा मी हे 2 चिले बनवून घेते आणि त्याच्यावर कांदा आणि मिरची घालून घेऊयात आणि एक 2 ते 3 मिनटं आपल्याला एका बाजूने छान हे भाजून घ्यायचे आहेत। मी झाकण ठेवून हे भाजून घेणार आहे आणि त्यानंतर आपण दुसऱ्या साईडने पण भाजून घेऊयात।
तर माझ्या घरगुती स्वयंपाकघराच्या ज्या लिंक आहेत त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तसेच ह्या रेसिपीचे सगळे इन्ग्रेडियंट जर तुम्हाला सांगताना समजलेले नसतील तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिहिलेले आहे, तुम्ही तिथे जाऊनही चेक करू शकता. तर इथे मी वरून छान तूप घातलेलं आहे आणि आपण हे थोडं प्रेस करून घेऊयात, म्हणजे परतताना हे जे कांदा आणि मिरची आहे ते खाली पडणार नाही. आता दुसऱ्या साईडने पण आपल्याला हे छान भाजून घ्यायचे आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा. हेल्दी रेसिपी आहे आणि चवीलाही अत्यंत चविष्ट लागते. मुलांच्या डब्यासाठी पण तुम्ही हे देऊ शकता आणि घरात खाण्यासाठी सकाळच्या ब्रेकफास्टला देखील ही रेसिपी तुम्ही केली तरीही अगदी इझी अशी ही झटपट होणारी रेसिपी आहे. तर नक्की ट्राय करा. आणि अशाच प्रकारे मी अजून एक चिला तुम्हाला करून दाखवते. तर इथे अजून एक चिला मी करून दाखवते. हा चिला आपण थोडा मोठा करूयात. तर ह्याच्यावर आपण आपल्या आवडीनुसार कांदा मिरची पसरवून घ्यायची आहे आणि एक 2 ते 3 मिनटं एका बाजूने फ्राय झाल्यावर हा फ्लिप करायचा आहे. तर अशाच प्रकारे हे सगळे चिले आपले बनवून तयार आहेत. तुम्ही ही नक्की रेसिपी घरी ट्राय करा. आपण भेटूयात अशा छान छान नवीन रेसिपी घेऊन पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.